लोकांनी आयोजित केलेला कार्यक्रमाची तर कोणाचंच नाव घ्यायचं नाही असं सत्ता उलटवून टाकण्याची आणि सत्ता परिवर्तन करण्याची सुरुवात आहे। आज या कार्यक्रमासाठी माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की माझी आई मंगला सरोदे इथे उपस्थित आहे। इतक्या सभा झाल्या आणि तिने सांगितलं की नागपूरच्या सभेनंतर मी कुठे आले नाही, तुमच्या आधी हॉलमध्ये सभा होत होत्या आणि आता मैदानात होत आहेत, 5-5, 6-6 हजार लोक येतात, तर मला प्रत्यक्ष बघायचं आहे। एवढा प्रवास करून ती आली। मी तिला म्हटलं नको येऊ नये, पण ती आली, कारण की ती तसं पाहिलं तर परिवर्तनाची शिलेदार आहे, साथीदार आहे। माझे वडील बाळासाहेब सरोदे यांनी इंदिरा गांधींनी जेव्हा इमर्जन्सी लावली तेव्हा आंदोलन केलं आणि हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवल्यामुळे जवळपास 13-14 महिने ते कारागृहात होते, तिहाड सेंट्रल प्रिझन मध्ये। माझी इथे बहीण पण आहे, स्मिता सिंगलकर। एकत्रित आठवण मला एक फक्त सांगायची आहे, मी नागपूरला सांगितली होती की जेव्हा माझे वडील, माझी आई आणि माझी बहीण त्या सायकल रिक्षामध्ये माझ्या मामाच्या घरी नागपूरला जात होते आणि अचानक दुकानं बंद व्हायला लागली, शटर पडायला लागले, लोकांची धावपळ व्हायला लागली, तेव्हा माझ्या वडिलांनी विचारलं की काय झालंय, तर रिक्षावाल्यांनी सांगितलं की इंदिरा गांधी का किसी ने मर्डर कर दिया। मग थोड्या वेळाने माझ्या बहिणीने, ती लहान होती, तिने वडिलांकडे पाहिलं तर ते रडत होते, त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं। मग माझ्या बहिणीने विचारलं की तुम्ही तर इंदिरा गांधींविरुद्ध आंदोलन केलेलं आहे, तुम्हाला त्यांच्यामुळे तुरुंगात जावं लागलं, मग तुम्ही कशाला रडता? माझ्या वडिलांनी जे उत्तर दिलं ते महत्वाचं आहे। त्यांनी सांगितलं आमचा लढा इंदिरा गांधींच्या हुकुमशाही विरुद्ध होता, अशा प्रकारे मारण्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही। आमचा पण लढा नरेंद्र मोदी आणि अमित शहा या व्यक्तींविरुद्ध नाही, त्या प्रवृत्तींविरुद्ध आहे। राहुल गांधींनी तेव्हा लावलेल्या आणीबाणीबद्दल आता माफी मागितली काही वर्षांपूर्वी। आपल्या आजींनी केलेल्या चुकीची स्वतः त्यांनी माफी मागितली, जेव्हा की त्यांना माफी मागण्याचा मुळीच काही गरज नव्हती, पण त्यांनी मोठ्या मनाने माफी मागितली। इंदिरा गांधींना सुद्धा त्यांची चूक नंतर उमगली, त्यांनी सुद्धा देशाची माफी मागितली। माफी मागणे, मनापासून माफी मागणे, प्रामाणिकपणे प्रायश्चित्त झालाय म्हणून माफी मागणे, ही परंपरा आणि संस्कृती आहे देशाची। इंदिरा गांधींनी माफी मागितली आणि लोकांनी, जनतेने त्यांना माफ केलं। कारण नसताना त्यांच्या नातवांनी माफी मागितली, जनतेने समजून घेतलं की बरोबर आहे। एक कलमाचा वापर करून, संविधानिक कलमाचा वापर करून जी इमर्जन्सी लावली होती तरी सुद्धा ती चुकीची होती। आमचं स्पष्ट म्हणणं आहे की नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप ज्या पद्धतीने सरकार चालवत आहे ती छुपी आणीबाणी आहे। त्याच्यामध्ये कोणत्याही कलमाचा वापर केलेला नाही, पण सगळ्या यंत्रणा मोडकळीस आणलेल्या आहे, म्हणून आमचा नरेंद्र मोदी आणि अमित शहांना विरोध आहे। हे स्पष्ट सांगताना मला हे आपल्याला सांगितलं पाहिजे की आम्ही सामाजिक कार्यकर्ते वगैरे म्हणून आपल्या समोर उपस्थित झालेलो नाही। आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आपण सगळेजण यावेळेस विचारपूर्वक पद्धतीने मतदान करून भाजपच्या एकाही उमेदवाराला निवडून द्यायचं नाही, नरेंद्र मोदींचं सरकार काढायचं। हा जिल्हा ओळखला जातो काही लोकांसाठी, देवाजी खोब्रागडे असतील, आंबेडकरवादी राजाभाऊ खोब्रागडे जे पहिले खासदार झाले, शांतारामजी पोटदुखे आणि अनेक इतर जण। हा जिल्हा ओळखला जातो गोंड आणि कोलाम या संस्कृतीसाठी, जे अत्यंत खुल्या मनाचं जीवन जगत असतात। हा जिल्हा ओळखला जातो जंगलासाठी, हा जिल्हा ओळखला जातो कोळसा खाणींसाठी, हा जिल्हा ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये उजेड पसरवण्यासाठी। आणि इथे जर अंधार झाला असेल या देशामध्ये तर इथल्याच लोकांची जबाबदारी आहे की संपूर्ण देशामध्ये उजेड तुम्ही पसरवा। हे थर्मल पॉवर स्टेशन आहे महाराष्ट्राचं, असं आपण समजू। आणि इथून आता परिवर्तनाची सुरुवात सगळ्या भारतभर पसरली पाहिजे असं माझं स्पष्ट मत। आजच्या राजकारणाने जे आव्हान आपल्या समोर उभं केलेलं आहे ते खूप मोठं आहे, ते मल्टी डायमेन्शनल आहे। कारण की राजकारणाचा अत्यंत गैरवापर ठोक पद्धतीने, छाती ठोक पद्धतीने, कधी कधी छातीचा आकार सांगून आपल्या समोर करणारे नरेंद्र मोदी। आपण नैतिकता पाळणारं राजकारण बघितलं, अनेक जण गुन्हेगारीतून राजकारणात आले, पण गुन्हेगारीतून राजकारणात आलेल्या माणसाला थेट
भारताचा गृहमंत्री करणं हे आपण याच्या आधी पाहिलं. आणि म्हणून संघ परिवाराने जे विष पेरण्याचं काम सुरू केलेलं आहे नागपूरमधून, ज्याचे मुख्य इथे तुमच्या इथे राहतात मोहन भागवत, कशासाठी एवढं विषारी काम तुम्ही करता हा प्रश्न आपण विचारायचा नाही का नागरिकांनी, की बाई भारतीय संविधान आहे, भारतीय संविधानाचा तुम्हाला आदर आहे की नाही, हा प्रश्न त्यांच्यासमोर आपण उपस्थित करू शकलो पाहिजे. त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे मोहन भागवतांनी, कारण की ते चंद्रपूरचे आहे म्हणून तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे त्यांच्या घरासमोर जाऊन एवढ्याच संख्येने, की तुम्हाला संविधान मान्य आहे का, तुम्हाला मनुस्मृती मान्य आहे. ज्या पद्धतीने हे लोक राज्यकारभार करतायत, ज्या ज्या लोकांना मांडीवर घेत आहेत, जे एका विशिष्ट रंगाचं राजकारण करतायत, काही धर्मांविरुद्ध आणि जातींविरुद्ध द्वेष पसरवण्याचं काम सातत्याने करतात, त्याबद्दल यांच्यासमोर आपण प्रश्न विचारला पाहिजे. निर्भय बनो ही चळवळ महात्मा गांधींनी खरं तर हा शब्द दिला. महात्मा गांधींनी चंपारणच्या निळीच्या सत्याग्रहामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडताना, शेतकऱ्यांची बाजू घेताना, शेतकऱ्यांसोबत उभं राहताना या आंदोलनाला जो पाठिंबा दिला त्यामुळे यश मिळालं. आणि त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की गांधीजींनी आणखी काही दिवस इथं थांबलं पाहिजे, आमचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे. महात्मा गांधींनी सांगितलं की तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवावे लागतील, तुम्ही निर्भय बना. आत्मनिर्भर भारत हा शब्द सुद्धा महात्मा गांधींनी दिला, तो जो नरेंद्र मोदींनी चोरला. आम्ही सत्यावर आधारित काम करतो म्हणून प्रामाणिकपणे सांगतो की हा निर्भय बनो शब्द गांधींनी दिला. हुकुमशाही विरुद्धच्या लढाईसाठी गांधींनी तो शब्द तेव्हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या काळात दिला. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन झालं, संपूर्ण क्रांतीचा नारा देण्यात आला, दारिद्र्याविरुद्ध, बेरोजगारी विरुद्ध एक आंदोलन पेटलं. आणि तेव्हा सुद्धा जयप्रकाश नारायणांच्या सोबत काम करणाऱ्या अनेक युवकांनी निर्भय बनोचा नारा मान्य केला आणि निर्भय बनो चळवळ तेव्हा सुद्धा काही प्रमाणात सुरू झाली. आणि आता ही चळवळ सुरू झाली आपल्या सगळ्यांच्या मदतीने, आणि जी वाढलेली आहे त्यातून हे दिसते की एक मोठा राग, असंतोष लोकांच्या मनात आहे. बरं, आम्ही काही लोकमान्य टिळक आणि त्यांच्या दर्जाचे नाही, पण असंतोषाचे जनक होण्याची संधी प्रत्येक सामान्य माणसाला मिळू शकते. तुमच्या सगळ्या लोकांनी दाखवून दिलं. एक समान धागा आहे की महात्मा गांधींनी निर्भय बनो शब्द दिला तेव्हा एक हुकुमशाही होती ब्रिटिशांची. जयप्रकाश नारायण यांनी नारा दिला निर्भय बनोचा तेव्हा एक हुकुमशाही होती इंदिरा गांधींची आणीबाणीच्या स्वरूपातली. आणि आता एक हुकुमशाही आहे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजप. हुकुमशाही विरुद्ध निर्भय बनो ही इतिहासाची साखळी आपल्याला याच्यातून दिसून येते. या कार्यक्रमासाठी उपस्थित अनेक राजकीय पक्षाचे नेते, ज्याच्यामध्ये काँग्रेसचे अनेक पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, ओरिजिनल शिवसेनेचे लोक इथे उपस्थित आहेत, ओरिजिनल राष्ट्रवादीचे लोक सुद्धा इथे उपस्थित आहेत, वंचित बहुजन आघाडीचे लोक इथे उपस्थित आहेत, आप पक्षाचे अनेक लोक इथे उपस्थित आहेत, दोन्ही कम्युनिस्ट पक्षाचे लोक सुद्धा इथे उपस्थित आहेत. या सगळ्यांचे मी आभार मानतो. अशाच एकत्रितपणे तुम्ही जर निवडणूक लढवली तर कोणी तुमच्या समोर उभं राहू शकतो. नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. कोणताही अमृत महोत्सव, कोणता तरी इव्हेंट असं साजरा करण्याचं एक तंत्र आहे नरेंद्र मोदी साहेबांचं. त्याचा काहीतरी मोठा विषय करायचा, मोठा वातावरण तयार करायचं, मोठे मोठे पडदे लावायचे, मोठे चित्र आणि स्पीकर आणि बॅनर लावायचे, जे प्रकार आपल्या इथले मुनगंटीवार भाऊ सुद्धा शिकलेले आहेत. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचा सहभाग नाही, ज्यांचा तिरंगा या राष्ट्रध्वजावर विश्वास कधी नव्हता, राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधींना ज्यांनी कधी मान्यता दिली नाही, ते आता आपल्याला शिकवतात की तिरंग्याचं महत्व काय आणि घरघर तिरंगा लावणं. म्हणून मी तुम्हाला चंद्रपूरच्या लोकांना म्हणतो, तुम्ही खरंच जा मोहन भागवत यांच्या घरी, त्यांना विचारा कोणत्या सालापासून नागपूरच्या संघ बिल्डिंगवर तिरंगा झेंडा लावायला लागले, विचारायचं.
भगव्या झेंड्याशिवाय यांना इतर कोणताही झेंडा मान्य नाही, असे लोक आता आपल्याला शिकवतात तिरंगा आणि राष्ट्रध्वजाचं महत्व काय. हे भारताचं दुर्दैव आहे, आपण समजून कधी घ्यायला पाहिजे. काही गोष्टी त्यांनी चंद्रपूरच्या पर्यावरणाच्या सांगितल्या. चंद्रपूरमध्ये आल्या आल्या मला जाणवलं सगळ्यात पहिले ते म्हणजे इथली हवा खराब आहे. इथल्या हवेमध्ये प्रचंड धूळ आहे. इथली हवा माणसाच्या आरोग्यासाठी फुफ्फुसांची वाट लावणारी आहे. आणि मग मला जेव्हा बंडू भाऊंनी सांगितलं की इथे काही फुफ्फुस चौकात लावले होते, तर 8 दिवसात ते फुफ्फुस काय झाले, 6 दिवसात. जर अशा प्रकारची हवा असेल, वातावरणामध्ये प्रदूषण असेल, तर कोणत्या प्रकारचा विकास आपण आणलेला आहे जो चंद्रपूरच्या लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे इथे लोक झोपलेले असतात का. आज आम्ही त्यांना आता सकाळी नोटीस देऊन आलेलो आहे. त्यांचं काम आहे अँबिएंट एअर क्वालिटी म्हणजे हवेचा दर्जा त्यांनी मोजला पाहिजे. दर 3 महिन्यांनी त्याचे अहवाल दाखल केले पाहिजे, जाहीर केले पाहिजे लोकांसाठी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेबसाईटवर ते त्यांनी जाहीर का केले नाही. त्यांनी हवेमध्ये डस्ट किती प्रमाणात आहे त्याचं प्रमाण जाहीर केलं पाहिजे. त्यासाठी उपाययोजना काय करणार हे सांगितलं पाहिजे. ते त्यांनी का केलं नाही. कोणाला वाचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चंद्रपूरचे सब रिजनल ऑफिसर काम करतात याचं उत्तर आम्ही त्यांना नोटीस मधून मागितलं. मी एका दिवसात हे करू शकतो. माझ्या इथल्या सगळ्या वकिलांना, इथे अनेक वकील बसलेले आहेत, त्यांना माझं आव्हान आहे, इथल्या सगळ्या पर्यावरणाच्या प्रश्नावर प्रत्येक माणसाने काम सुरू केलं पाहिजे. आपली हवा आहे, आपलं नाक आहे, आपलं तोंड आहे, आपण श्वास घेणार आहे. आपल्याला उत्तम हवाच मिळाली पाहिजे. 3-3 किलोमीटरवर तुम्ही प्रोजेक्ट ओढून आणता. ज्या पद्धतीने इथे तो ताडोबा महोत्सव आता साजरा झाला, मी त्याची माहिती घेतली. वाघाच्या नावाने बरंच राजकारण सुरू आहे. असं एखाद्या वाघाला कळलं तर वाघ खाऊन टाकलाय. ताडोबा महोत्सव कोणाचा होता. जवळपास 11 ते 15 करोड रुपये खर्च करण्यात आले. आपल्या जनतेच्या टॅक्स मधून मिळालेला हा पैसा आहे, लक्षात ठेवा. हा ताडोबा महोत्सव आदिवासींचा होता का. आदिवासींच्या प्रश्नांना, आदिवासींच्या जीवनांना, आदिवासींच्या संस्कृतीला आणि आदिवासी लोकांनी तयार केलेल्या वस्तूंना भाव देऊन विक्री वाढली पाहिजे, त्यांचं जीवन चांगलं झालं पाहिजे, याच्यासाठी हा ताडोबा महोत्सव होता का. हा ताडोबा महोत्सव जंगलासाठी होता का. हा ताडोबा महोत्सव जंगलातल्या प्राण्यांच्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी होता का. हा ताडोबा महोत्सव ॲनिमल आणि मॅन कॉन्फ्लिक्ट, ह्युमन कॉन्फ्लिक्ट जो आहे, प्राणी आणि मानवांचा जो संघर्ष इथे सुरू आहे त्याच्याबद्दलचा उत्तर काही शोधण्याचा होता का. हा ताडोबा महोत्सव सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमोशनसाठी होता. आणि म्हणून आमचा विरोध आहे अशा पद्धतीने पैसा खर्च करण्याला. सुधीर भाऊची काही चुकी नाही. त्यांचे नेते नरेंद्र मोदी दररोज स्वतःवर 1 कोटी रुपये दररोज स्वतःवर हे जाहिरातीसाठी खर्च करतात. आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते, ज्यांनी संविधान लिहिताना सांगितलं की आपल्याला बजेटरी प्रोव्हिजन करताना सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनाचा आलेख वरती नेता आला पाहिजे. मग आठवण येते महात्मा गांधींची, ज्यांनी सांगितलं की जनतेमध्ये काम करणाऱ्या नेत्याची जबाबदारी आहे आणि तो योग्य जबाबदारी पार पाडतो काय. तर सूत्र गांधींनी सांगितलं की समाजातल्या शेवटल्या माणसाला त्या टॅक्स मधून आलेल्या पैशाचा काय फायदा होतो याच्यावरून त्या नेत्याचा दर्जा ठरतो. मग हे 13 करोड रुपये 15 करोड रुपये खर्च करून जो ताडोबा महोत्सव घेतला त्याचा चंद्रपुरातल्या आदिवासींना, गुलाम लोकांना आणि या चंद्रपूर मधल्या लोकांना काय फायदा झाला. एक फायदा मला सांगा. जर झाला नसेल तर हा गुन्हेगारी स्वरूपाचा खर्च आहे आणि याच्यासाठी जबाबदार सुधीर भाऊ मुनगंटीवार.